त्यांच्या भूमिकेत एक इनिंग तुम्हाला फक्त पंचगिरी करायची आहे. प्लीज कॉपरेट करा. पाहू शकता आपण दीपकजी घारे यांना स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. नक्कीच तप्त असं वातावरण आहे आणि या रगरगत्या उन्हामध्ये इथे मात्र वारंवार नक्कीच पाण्याची गरज भासली जाते. का नको, कारण की आता मात्र मीड आपल्याला पाहायला मिळतोय समर सीझनचा आणि त्या अनुषंगाने कुठेतरी जास्तीत जास्त नक्कीच तहानलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या उन्हामध्ये. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळालं. मानिवली संघाकडनं गोलंदाज जयेश आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज छगन. जयेशचा हा बॉल यावेळेस मात्र ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. वाईटची संगता. पहिलाच वाईट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अवंतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड जरूर केली जाईल आणि इथे मात्र सांघिक धाव संख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय या वाईटच्या स्वरूपात. विकेट हॅट्रिक साठी नितेशजी गायकर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेस मात्र फटका चांगला होता. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप म्हटलं तर नक्कीच टार्झन ऑफ दी मानिवली आपल्याला पाहायला मिळतोय. टार्झनच आहे, कारण की इकडे तिकडे नक्कीच धावपळ करत असतो आणि त्याची चपलता आपल्याला त्याच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो संदीप आपल्याला वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. यावेळेस मात्र देखना फटका पॉइंटच्या दिशेने चेंडूला काढलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आदेशने टोकलाय 4 चौकार. खेळून काढला गेला होता छगनच्या माध्यमातून 4 धावांकरता. पुढचा बॉल ऑफ ट्रॅक होता. बॅटची लिडिंग एज. गोल्डन विकेट कॅरी केली जाते आणि दरम्यान यस इट्स विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन टीम अंतडे संघाला. अर्थातच आधी बॅक टू दी पवेलियन. आधीनेच केला आधीचा घात आणि इथे मात्र चांगला झेल आधीच्याच माध्यमातून आधीचाच. आणि इथे मात्र नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आली आहे. आधी एका हाताने हँडिकॅप्ड आहे, परंतु तरी पण त्याने एक देखना झेल शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये टिपला गेला आणि या दरम्यान विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. अर्थातच अंताडे संघासाठी चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून जयेश आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉबस्टर स्ट्रोक. पुन्हा एकदा झेलबाची संधी. ओ व्हॉट अ कॅच. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा. अर्थातच आला तसाच परतला सतीश बॅक टू द पवेलियन. मात्र हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचा कॅशचा मानकरी ठरेल जयेश माळी. कारण की नितेशजी गायकर दानशूरदाता आहे आणि त्याच्या माध्यमातून आयवा झेल साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलं होतं आणि ते अजूनपर्यंत अलाईव्ह आहे. आणि ॲज वेल ॲज विकेट हॅट्रिक साठी देखील के एस जीवदानी स्पोर्ट्स मानिवलीच्या गोलंदाजांसाठी वर्णी लावण्यात आली 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि त्या कॅश प्राइजचा मानकरी ठरेल का जयेश. चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून. 2 विकेट जरूर त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 2 मोठे विकेट. तो जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र सामना करेल नवीन बॅटर रुपेश. जयेशचा हा बॉल रुपेश साठी पुन्हा एकदा. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक. वेट अँड वॉच.
चांगला क्रिकेट आणि तितकं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षण करताना. त्या दरम्यान 2 धावा एकवटल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये या तपत्या उन्हात रगरगत्या उन्हामध्ये आपण पाहत आहोत श्रद्धांजली चषक 2025 आणि या चषकातील सेकंड राऊंडची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र जागा बनून ऑफ साइडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर खराब लाईन लेंथ पाहायला मिळते आणि चेक केलं जाईल. वाईट साठी नंतर नक्कीच DRS मागितलाय अंपायर्सने. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून चेक केलं जाईल इट्स वाईड आहे की नाही आहे. यस इट्स वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. चेक केलं गेलं तुमच्या नक्कीच टेलिकास्ट टाईमच्या माध्यमातून आणि नक्कीच तिथं मात्र कुठेतरी अगदी ऑफस्टिकच्या बाहेर ही लेन पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने वाईटची सांगता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो जयेश. जयेशचा हा बॉल ऑफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल जरूर पाहायला मिळाला, परंतु डीप मध्ये मी म्हटलं होतं टार्झन ऑफ दी मानिवली अर्थातच संदीप तिथे आडवा आला आणि त्या दरम्यान चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून 100% देताना आपल्या संघासाठी संदीप डीप मध्ये डीप स्क्वेअर लेगला तैनात होते आणि या दरम्यान 2 धावा एकवटल्या जातात. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर षटक क्रमांक 1 संपुष्टात जरूर आलाय. धावसंख्येचा विचार करायचा झाला धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली सुरुवात आज वेल आज मी तर म्हणेन बॅलन्सिंग सुरुवात पाहायला मिळते. अंतडे संघाकडनं जरूर 2 मोठे विकेट इथे मात्र बाद करण्यात यश संपादन झालं होतं जयेशला, परंतु त्या जयेशच्या अगेन्स्ट कुठेतरी एक चौकार पाहायला मिळाला आणि 2 डबल देखील धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. असा काहीसा लेखाजोखा P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जयेशच्या गोलंदाजीवर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर प्रदीप. आणि नक्कीच KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघासाठी शैलेश गायकर जे अनुपस्थित आहेत आजच्या सामन्याला, त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि नक्कीच ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून 10 क्रिक या लाईव्ह वाहिनीवर नक्कीच इथे मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आपल्या संघाचं मनोबल देखील वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी राजेश गायकरने देखील इथे मात्र वर्णी लावली आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस मात्र वाईट चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून अवंतर धावेच्या स्वरूपात 1 धाव जरूर ऍड केली जाईल आणि धावसंख्या धावफलकावर 12 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल ऑन साइडला जागा बनून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आडव्या बॅटीने अगदी प्रयत्न जरूर झाला होता, परंतु तिथं मात्र वेगाने इथं बीट करून सोडले फलंदाज आला आणि या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाचा मागचा हंगाम चांगला राहिला होता. आज वेल आज या हंगामामध्ये देखील हा संघ कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट जरूर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये अप्रतिम झेल
ओमकारच्या माध्यमातनं साठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. अजितजी गायकर यांच्या माध्यमातून ॲज वेल ॲज नितेशजी गायकर यांनी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलंय गोलंदाजांवर. इथून मात्र नक्की संधी होती पहिल्या ओव्हरमध्ये जयेश माळीला, परंतु इथून मात्र अशा संध्या अनेक क्रिएट होत राहतील, त्या बनवाव्या लागतील. आणि इथे मात्र कोणता गोलंदाज नक्कीच मानकरी ठरेल या 1000 रुपयाचा पाहणं गरजेचं आहे. बॅटची लिडिंग एज स्वतः गोलंदाज पोहोचेल का, परंतु नाहीये. त्या दरम्यान वन बाउन्स उचलेल फेकेल, त्या दरम्यान एक धाव एकवटली जाते. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळतात. आत खोलू दिले नाहीयेत फलंदाजांना. चांगल्या लेंथवर इथे मात्र गोलंदाजी करताना प्रदीप. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश साठी हा बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर देते आहे संदीप, दुसऱ्याचा माणूस किट झाला होता. ओ माय गॉड, पाहणं गरजेचं आहे. स्किट झाले होते संदीप, आणि त्या दरम्यान तरी पण नक्कीच 100% देताना आपल्याला फील्डवर नेहमी पाहायला मिळतात तो संदीप. यावेळेस मात्र आप ट्रॅक करता फिल्डर देते आहे. फाईन लेग रिजनला चेंडू गेला अगदी सीमा रेषा पार. मेजबानी होती आणि ती ग्रहण केली आहे. टोकलाय 4 चौक. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 19 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेटच्या मोबदल्यात टीम अंताडे संघाची संजीवनी प्रदान करणारा चौकार पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळाल रुपेश. नक्कीच सलामीची फेर स्वस्तात बाद झाली होती आणि तदनंतर खेळ सावरलाय रुपेशच्या माध्यमातून. त्यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय फिल्डर ते त्या डीप मध्ये. दरम्यान 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या साहाय्याने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतो 21 या आकड्यावर. म्हटलं जातं ना, लहरों से डरकर यूं ही नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तशाच प्रकारचे या रगरगत्या उन्हामध्ये प्रयत्न चालू आहेत दोन्ही संघांकडनं. कारण की जाणतायत इथून मात्र जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर चांगली कामगिरी करणं आणि प्रत्येक खेळाडूनं 100% देणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं तर एका दुसऱ्याचा खेळ नसतो, तर तो ओव्हरऑल 11 जणांचा खेळ असतो. तिथे युनिटी असणं फार गरजेचं असतं. कधी कधी आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो अशा अनेक न्यूज की टीम इंडियामध्ये दरार, पाकिस्तान टीममध्ये दरार. अशा दरारी नको आहेत. एकीचा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. जेव्हा सर्वजण एकत्र येता, एकत्र विचार करता आणि एकीने खेळ खेळतात, त्यावेळेस मात्र नक्कीच तो संघ कुठेतरी उभारणी घेताना आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान वाईटची संगता पाहायला मिळते. पंच प्रवीणजी विषयांच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर.
यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज बिहाइंड दी विकेट. चेंडू जाईल अगदी भरघोस वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आर पार फरार. सीमा रेषा पार. देऊन जाईल 4 चौकार. नशिबाची साथ प्राप्त होते आंताडे संघाला, कारण की बॅटची लिडिंग एज होती आणि बिहाइंड दी विकेट भरघोस वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. कोलवा टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला. जरूर फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझन मध्ये ओमकार तिथे पाहायला मिळतोय. उचलेल फेकेल त्या दरम्यान सिंगल येताना पाहायला मिळते. बॅकअप तितकाच चांगला आणि त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून आता मात्र धावा बनवल्या जात आहेत. चौकार आला तदनंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 27 या आकड्यावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, त्या अनुषंगाने कुठेतरी वारंवार फील्ड मध्ये चेंजेस करताना पाहायला मिळतात गोलंदाज आदिनाथ. यावेळेस मात्र देखील पाहणं गरजेचं आहे बॅटची कड होती की नाही. आणि इथे काय घडतंय. ओव्हरथ्रोच्या धावा मिळतील. या दरम्यान 22च्या स्वरूपात. पंच किती धावा आहेत. पंच किती धावा आहेत. यस 2 धावा संपन्न होतात 22च्या स्वरूपात. पुढचा बॉल लो फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय मिड विकेट रिजन मध्ये. संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. फंबलिंग पाहायला मिळाली. रनआउटची संधी जरूर होती, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईने दोन्ही फलंदाज विकेटच्या मध्यांतरात नक्कीच धावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा संपन्न होतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 31 धावा. षटक क्रमांक 3 मार्ग असतंय. आदिनाथचा हा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर तेथे आहे. तितक्याच वेगाने थ्रो देखील करतील. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. संत आणि शांत खेळ दाखवला गेला आंताडे संघाकडनं, कारण की सलामीवीर स्वस्तात बाद झाले. तदनंतर खेळ सावरला गेला, ते म्हणजेच रुपेश आणि अजयच्या माध्यमातून. आणि आता मात्र कुठेतरी हळूहळू चांगल्या टोटलच्या दिशेने अग्रेसर होताना आंताडे संघ, कारण की जाणतोय केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाकडे तितक्याच ताकदीची फलंदाजी आहे. जरूर शैलेश गायकर आज या संघामध्ये अनुपस्थित आहेत. त्याच्या अनुपस्थितीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघ. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल आदिनाथच्या माध्यमातून ऑन साइडला टर्न केला. फिल्डर तेथे आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्या दरम्यान सिंगल येते. या सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 33 या आकड्यावर. लॉस ऑफ 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात अंताडे संघाच्या. नक्कीच कुठेतरी आदिनाथ चांगलं षटक हाताळलं. जरूर एका हाताने तो हँडिकॅप्ड आहे, परंतु नक्कीच रतनबुवा पाटील चषकामध्ये देखील आपण एक असाच खेळाडू पाहिला, कोळेगावचा रवींद्र संतेसर, आणि त्यांच्या माध्यमातनं नक्कीच चांगली खेळी आणि नक्कीच
इंटरनॅशनल लेवलचा क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. म्हटलं जातं ना की नक्कीच लोक तीच यशस्वी होतात जी कारणं सांगत नाही, आणि जे कारणं सांगणारी लोक असतात ती नेहमी कारणच सांगत राहतात. आणि तशा पद्धतीने म्हटलं जातं, लहरों से डरकर यूं ही नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हुबेहूब रवींद्र संते सरांची इथे मात्र कुठेतरी आपल्याला प्रतिमा पाहायला मिळाली आदिनाथच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14, गोलंदाजी ट्रॅकवर मानिवली संघाकडनं दिनेश आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. अजय साडीचा हा बॉल तेज तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली होती. विकेट सॅक्रिफाईस केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन. अजय बॅक टू दी पव्हिलियन. अजयच्या माध्यमातून, कारण की स्ट्राईकला रुपेशला आणायचं होतं. का नको, कारण की रुपेशच्या बॅटमधनं एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच रुपेशचा विचार करायचा झाला. इंडिव्हिज्युअल 16 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि या दरम्यान वाईट येतोय. अव्वंतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एकच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर एकने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल 34 या आकड्यावर. यावेळेस मात्र कमी उशीचा चेंडू हाताळला गेला होता. बीट केलंय विकेट किपरला आज वेल आज क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. लेग वाईजच्या स्वरूपात या येथील वाईट प्लस 4 असा पंजा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा ऍड केल्या जातील. अरे लाव की कडक एनएस अभिषेक लाव. थँक्यू डीजे. हा बॉल यावेळेस मात्र इनटू दी प्लॉट पाठवलाय का. 1 बाउन्स. हो आला स्लॉट मध्ये, पाठवलंय प्लॉट मध्ये. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1 बाउन्स. षटकार आलाय. चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळाला षटकारासाठी. अगदी बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमा रेषा पार. रुपेशच्या बॅटमधनं पुढचा बॉल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वतः बॉलर जातील त्या दरम्यान. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करताना फलंदाज विवेक बाद होतोय.
दिनेशचा हा बॉल ऑनसाइडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकतो विश्वनाथ यांना आणि या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4चा विचार करायचा झाला, दिनेशने चांगले षटक हाताळले आतापर्यंत. तरी एक षटकार जरूर त्याच्या नक्कीच गोलंदाजीवर खर्च केला गेला. तोच दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. दिनेशचा हा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि झेल बाद होतोय. अर्थातच रुपेश बॅक टू द पवेलियन. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर दाखवला होता. फिल्डर तेथे आहे प्रदीप, उचलतील फेकतील त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न असफल. धावचीत होतोय फलंदाज. अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपुष्टात आला आणि एका इनिंगच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. केस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाच्या फलंदाज तदब्बर मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात. एक सुप्रसिद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, व्हॉइस ऑफ डोंबिवली, अर्थातच रोशनजी संते सरांना. जीवदानी मानिवली या टीमसाठी परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, शांत ठेवलाय. या चेंडूवरती फलंदाज भाऊला
आणि आलाय हा डॉट बॉल. ओव्हर द विकेटने छगन. यावीस पटका चांगलाय फिल्डर, क्या बात आहे. सुरेख झेल पकडलाय अभय सामरेने. फलंदाज झालाय बाद. लागतोय पहिला मोठा धक्का. फलंदाज भाऊ बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन पॅडी येत आहेत. प्रदीप. यावीस पटका चांगले इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि अज्जूने फायनली हा चेंडू अडवलाय. ज्या अज्जूने झेल देखील एक ड्रॉप केलाय. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये, कारण की 12.00च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमला. यावेळी बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 18 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी मानिवली या टीमला. अठरा चेंडू बनवायच्या धावा 39 या सामन्यामध्ये. गोलंदाज विवेक येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय अंताडे आणि मानिवली या दोन टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ आई गावदेवी मांजरली या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. या पुढील होणारे दोन्ही सामने 3-3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की काल देखील क्वार्टर फायनलचा सामना आपण 3 षटकांचा खेळवलाय. ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळतील 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवलाय. 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2ने पुढे जाईल 11. चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. 11 धावा धावफलकावरती आहेत. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांना. बघा या पुढील 2 सामने शिल्लक आहेत. योगराज बुटेरे सर आणि प्रवीण विशे सर हे 2 ऑफिशियल पंच. दांडगा अनुभव आहे दोघांना. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न केलाय गॅप मधून. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. डीजे मास्टर धावसंख्या आपण पाहू शकाल 15. चौकार येतोय. विश्वनाथ
स्विच हिट. पंचांनी 9 चेंडू घोषित केले, त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 9+4 मिळतील या 5 धावा मानिवली या टीमला. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बॉल आहे फ्री हिट आणि धावसंख्य आहे 20. 28 धावांची अजूनही गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे के एच जीवदानी स्पोर्ट्स मानिवली. लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. चुकीचं अनुमान आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. नशीब देखील साथ देतोय. किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे के एच जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमची. अर्धा पल्ला पूर्ण केले. अजूनही 24 धावांची गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 24 धाव बनवायचे आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लॉफ्टे ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका टिप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. धावसंख्या 26. 26 धावा. 22 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली पार्टनरशिप बनवली आहे फलंदाज विश्वनाथ आणि फलंदाज प्रदीपने या मॅच मध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये के एच जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाने. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 22. बावीस धाव बनवायचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सामन्यामध्ये आणि के एच जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. नवीन गोलंदाज आहेत विकासला झकास कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये कारण की 22 धावा इथून बनवायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटची गडा आणि सॉफ्ट डिसमिसेल. सुरेख झेल पकडलाय फलंदाज झाल्या बाद.
मिस टायमिंग आहे. विकेट हॅट्रिकची संधी होती आणि दोन फिल्डरच्या मधोमध हा चेंडू पडतोय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 28-28. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नऊ चेंडू आणि 20 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भरपूर शफल झाले फलंदाज संदीप आणि त्यानंतर पंचांकडे पाहतच राहिलेत. येतोय डॉट बॉल. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. विकासने झकास कामगिरी केली आहे या तिसऱ्या षटकामध्ये. 2 विकेट देखील मिळवलेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय विकास. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. संदीपचा खेळ लागतोय. अजून एक धक्का के जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमला. आणि बनवायच्या धावा या मॅच मध्ये 20. सात चेंडू आणि 20 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 29. अजून 19 धावी बनवायच्या आहेत. 19 धावांची गरज. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 19 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे. लॉफ करता चेंडूला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 31 धावा. 17 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला विनंती आहे आई गावदेवी मांजरली या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या, कारण की 6 चेंडू शिल्लक आहे. 17 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये. कुणाल येतोय आणि स्ट्राइक इनला फलंदाज विश्वनाथ आहेत जे सलामीला आलेत. अपेक्षा आहे विश्वनाथ कडून या मॅच मध्ये मानिवली या टीमला. लॉफ केला चेंडूला डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण थांबवलंय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या आहे 32. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 16 धावा बनवावे लागतील.
क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, त्याला बॅक टू द बॉलर खेळतायत आणि आला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल मानिवली या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल अंताडे या टीम साठी. कालभैरव अंताडे आणि के.एस. जीवदानी स्पोर्ट्स मानिवली हा सामना सुरू आहे. एलिव्हेशन नाहीये, लॉंग ऑनला डीप मध्ये अज्जू आहेत. चांगले क्षेत्ररक्षण एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये के.एस. जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमला. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. चला विनंती असेल मांजरली या टीमचे कॅप्टन, टॉस साठी या जास्त विलंब आपण करू नका, कारण की यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. कालभैरव अंताडे या संघाला 2 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 14 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चौदा धावांची गरज. मिस टायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये, त्याच्यावरती धाव घेत नाहीये. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे कालभैरव अंताडे या संघाने. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. आणि फलंदाज बाद होतोय आधी. यस, फलंदाज बाद आहे आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे कालभैरव अंताडे या संघाने. सलग दुसरा विजय मिळवलाय. अभिनंदन कालभैरव अंताडे या संघाचं. आणि क्वार्टर फायनलचा सामना असेल अंताडे विपक्ष मांजरली या 2 टीम मध्ये. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. नक्कीच 12 चेंडू 22 धाव बनवायचे होते आणि टर्निंग पॉइंट षटक हाताळलं विकासने. 3 विकेट घेतले. विकास ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तीन षटकांचा सामना असेल दोन्ही कॅप्टनने या टॉस साठी. विनंती असेल अंताडे आणि मांजरली